नमस्कार मित्रांनो, मी निलेश आणि स्वागत आहे तुमचं नीरा ॲग्रो फार्म आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पुन्हा आपण आलो होतो एका नवीन व्हिडिओसोबत, आणखीन एका नवीन अपडेटसोबत. मित्रांनो, पाहू शकता समोर आपला असीलचा जोडा आहे. मित्रांनो, कसं आहे, आपण या असील जोड्याचं एक नाव ठेवलेलं आहे. नाव म्हणजे असे मित्रांनो, ह्या जो असील कोंबडा आहे त्याचं आपण नाव निजाम म्हणून ठेवलेलं आहे, आणि ही जी कोंबडी आहे त्याचं नाव सुंदरी ठेवलेलं आहे. मित्रांनो, हे नामकरण तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. ही बघा, ही मित्रांनो आपली पट्टी आहे. हे बघा, तरी अंड्यांसाठी आलेली आहे मित्रांनो, हिला अंडी घालायची आहेत, अंड्यांसाठी ती आलेली आहे. आणि हे बघा मित्रांनो, हा आपल्या काकाचा घर आहे जो अजून अर्धवट आहे. काही कारणामुळे त्याचं बांधकाम थांबलेलं आहे, आणि त्यामध्ये बघा आपण आपल्या कोंबड्या देखील ढाकतो. आणि हे बघा, हे पाहू शकता, आपली ही काळी कोंबडी आणि तिच्यासोबत आहे तिचा एक छोटासा लहान पिल्लू. मित्रांनो, 11 अंडी ठेवलेली ज्या खाली, त्यातून हिने हा एकच पिल्लू काढला. खूप चालाक आहे मित्रांनो पिल्लू तो पण. मानेला केस नसणारा, बगळा, बाळबोका किंवा मानकाप्या असं कोकणात संबोधले जाणारे नावे आहेत मित्रांनो ह्या ब्रीडसाठी. तर तुम्हाला मी अगदी जवळून दाखवतो मित्रांनो. बघा, खूप चालाक आहे मित्रांनो पिल्लू तो. आणि कसं मित्रांनो, आपण पूर्णपणे आपल्या कोंबड्यांना नैसर्गिक निवासातच वाढवतो, म्हणजे त्यांना पूर्णपणे नैसर्गिक आपल्या ज्या गावठी कोंबड्या असतात तसं संगोपन करतो. आणि त्याच कारणाने मित्रांनो, एक असो किंवा 10 आपण जी पिल्लं आहेत ती कोंबडी खालीच ठेवतो, जेणेकरून आपल्या जी कोंबडी पालनाची आपण जी पद्धत आहे ती आपण कुठून तरी ह्या पद्धतीने राखतो. होऊ शकता मित्रांनो, आपली ही पिल्लं 8 पिल्लं या कोंबडीखाली होती, काळ्या कोंबडीखाली तिने ती पिल्लं टाकलेली आहेत. आणि त्यांच्यासाठी मित्रांनो आपण एक खोली खास ठेवलेली आहे. आपण आपल्या काकांचा घराचा काम होईपर्यंत आपण ह्यांना हीच खोली राहायला दिलेली आहे. बघा, पाहू शकता, चांगली ग्रोथ झालेली आहे आपल्या कोंबड्यांची पिल्लांची. मित्रांनो, 6 तारखेला ह्यांना 3 महिने पूर्ण झाले, आणि क्वालिटी पाहू शकता मित्रांनो, पूर्ण अस्सल गावठी पिल्लं. आणि बहुतेक ह्यात मित्रांनो कोंबड्या आहेत. बघा, समोर तुमच्या दिसत पण असतील. ह्यामध्ये 8 पैकी 4 कोंबड्या आणि 4 तलगी आहेत. तलगी म्हणजे कोंबड्या. हा बघा, सुंदर अशी क्वालिटी आहे मित्रांनो आपल्या पिल्लांची. आणि का मित्रांनो, आपण नैसर्गिकरित्या वाढवतो. आपण त्यांना म्हणजे ना कुठलं इतर खाद्य, फक्त लहानपणी कसं मित्रांनो चांगली सुदृढ शरीर व्हावे म्हणून त्यांना आपण फक्त स्टार्टरचे फीड देतो. हा बघा, पिल्लू जवळ आला, आपला व्हिडिओ काढत होतो म्हणून. हा बघा, क्वालिटी बघा मित्रांनो. बघा, हा दुसरा परत आलेला आहे. बघा, त्या पिल्लांची आई आहे मित्रांनो. आपण मगाशी पिल्लं दाखवली ना, त्यांची आई आहे. हिने आता 2 अंडी घातलेली आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण ह्याला सेलिंगसाठी टाकलेली मित्रांनो, पण काही रिस्पॉन्स आला नाही. तर आता हिला विकायचे पण नाही, आता आपण हिला नॉट सेल केलेलं आहे. मित्रांनो, हे बघा आपल्या कोंबड्यांचे घर. हे बघा, ही कोंबडी आणखीन एक आले अंड्यांसाठी, ही पण अंडी घालण्यासाठी झाली मित्रांनो. आज 2 अंडे भेटतील बघा. आणि हा कसा मित्रांनो, आपला याच्यापूर्वी मित्रांनो बकऱ्या होत्या आपल्या, आपण शेळीपालन करायचो, आणि त्याचा खुरवडा आहे. आणि ह्यातच आता आपण ह्या गावठी कोंबड्या टाकतो. हा बघा, हे आपली टोपल्या आणि हे झारे, ह्यात आपण आपल्या गावठी कोंबड्या टाकतो बघा. आणि ही कोंबडी अंड्यांसाठी झाली 100%. ती जागा शोधत आहे. हे बघा मित्रांनो, पाहू शकता आपल्या कोंबड्या आपल्या परसावनात आहेत. आपला परसावना आहे मित्रांनो, घरामागची छोटीशी आपली बाग, जिथे आपण छोटी मोठी झाडे लावलेली आहेत. आणि त्याचपैकी मित्रांनो बघा, आपल्या केलीला फळं देखील आलेली आहेत. पाहू शकता, 2 महिने झाले असतील हिला, आणखीन 3-4 महिन्यात ती पिकेल. मग तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये दाखवीन पिकल्यानंतर. बघा, पाहू शकता आपल्या सुंदर अशा गावठी कोंबड्या बघा. आणि या खूप लांब आलेल्या आहेत मित्रांनो, जर आपल्या घरापासून लांब आलेले आहेत. हे बघा, आपली असीलची कोंबडी सुंदरी. आणि हे बघा,
तर मित्रांनो हे बघा पाहू शकता आपण हातामध्ये आपला लसूण घेतलेली आहे आणि थंडीचे दिवस आहेत मित्रांनो आणि कोंबड्यांना थंडीच्या दिवसात आहे ना उष्णतेची गरज असते आणि त्या थंडीमुळे मित्रांनो कोंबड्यांना सर्दी देखील होते आणि सर्दीमुळे पुढे CRD नावाचा रोग होऊ शकतो कोंबड्यांना. त्यासाठी कसं मित्रांनो आपण एक त्यांना थोडा कसं मित्रांनो आपण त्यांची रोग प्रतिकारक शक्ती आणि त्यांचा इम्युनिटी वाढवण्यासाठी थोडीशी लसूण त्यांना घालत आहोत. बघा पाहू शकता आणि हे बघा हातात घेतल्या आपल्या कोंबड्या पण जवळ आलेल्या आहेत. तर मित्रांनो ही ज्या 2 तलगी आहेत ना खूप म्हणजे बहिणी आहेत, त्या बहिणी आहेत दोघी आणि दोघी प्रत्येक वेळेस सोबतच असतात. तर ह्यांचं नाव आम्ही ह्यांचं पण मित्रांनो मी नाव ठेवलेलं आहे सीता आणि गीता. बघा अशा 2 तलगी आपल्या आहेत आणि आपले हे खुरवडं जे आपल्या अंगणातच होतं मित्रांनो. आपल्याकडे जास्त पैसे नव्हते म्हणून बकऱ्यांसाठी बांधलेले आणि त्यातच आपण आता कुक्कुटपालन व्यवसाय करतो. आणि हे बघा आपल्या कोंबड्या पण तिकडेच आहेत आणि ह्या दोघींचं मित्रांनो आपण नाव सीता आणि गीता ठेवले. तर हे पण सांगा आम्हाला कमेंटमध्ये तुम्हाला नाव आमचं ठेवलेलं नक्की आवडले काय. पाहू शकता मित्रांनो आपण लसूण बारीक बारीक चॉप करून घेतलेले आहे. सालेसकट टाकतो मित्रांनो आपण त्यांना आणि पाहू शकता बघा कोंबड्या पण जवळ आलेल्या आहेत. आपली सीता गीता बघा, हे आपली सीता आणि गीता बघा कवळ म्हणजे सॉरी लसूण खायला जवळ आलेले हे बघा पाहू शकता. तर आपण त्यांना लसूण टाकू द्या. बघा हे बघा कशी घेऊन गेले. ये 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 आणि कशा मित्रांनो थोडी थोडी आपण सगळ्यांना टाकणार आहोत जेणेकरून सगळ्यांना ती भेटली पाहिजे. आणि ह्या कोंबड्या खूप हावाव करत आहेत. तेव्हा हे बघा ऐकतच नाही त्या. ए ए ए ए हे बघा 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 ऐकतच नाही आहेत लसूण खाण्यासाठी एकदम. आणि आपली पिलकर कोंबडीनं मित्रांनो खूप ॲग्रेसिव्ह आहे. तर ही सगळ्यांना चावायला येते बार बार. बघा चोरी भारी करतात. 2 दिवसापूर्वी मित्रांनो बघा खाला केलेला आपण आणि खाल्याला कोंबड्या वाटतं काय ठेवणार नाहीत तर परत त्याच्यामध्ये माती भरावी लागेल. कोंबड्या ऐकतच नाहीत मित्रांनो. कोंबडी एक असा पक्षी आहे मित्रांनो की ते सर्व उकरायला बघतात. हे बघा पूर्ण वाटवला गेलेला आहे त्यांनी. तर हा नंतर आपण भरूया. हे बघा मित्रांनो आपली लाली पण आली. लाली घे. तर बघा किती आवडीने लसूण खातात मित्रांनो गावठी कोंबड्या. तर हे बघा मित्रांनो आता आपण ना लसूण टाकणार आहोत आपल्या कोंबड्यांना. ई ई ई ई हे बघा ई ई ई ई ई कशी भांडणं करतात लसूण खायसाठी. गावठी कोंबडी नाही मित्रांनो लसूण खूप आवडीने खातात आणि खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो. त्यांची इम्युनिटी पॉवर खूप वाढते याच्यामुळे आणि थंडी पण खूप पडते मित्रांनो आजकाल कोकणामध्ये. तर आता आपण उरलेली यांना लसूण खायला टाकूया. तर व्हिडिओमध्ये इकडेच थांबतो मित्रांनो. आणि आजी पण पाठी खूप बोलत आहे, आवाज पण पूर्ण चांगला येत नाही. तर व्हिडिओमध्ये इकडेच थांबतो. पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि आपण जी लसूण टाकली कोंबड्यांना ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगले राहा आणि सुखी राहा. बाय बाय.